विद्यमान खासदाराचं तिकीट महायुतीनं कापलं। मागच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं घेत तगडं आव्हान देणाऱ्याचं तिकीट महाविकास आघाडीनं कापलं। मग काँग्रेसमधून महायुतीत सामील झालेल्या नेत्याला तिकीट मिळालं। तिकडे महाआघाडीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्जच अवैध ठरला आणि उमेदवार महिलेच्या पतीचा अर्ज ग्राह्य ठरला। पण यात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली। वंचितनं त्या काँग्रेस बंडखोराला हात दिला, पण दुसऱ्याच उमेदवारानं वंचितच्या नावानं एबी फॉर्म भरला। त्यामुळे या बंडखोराला आता अपक्ष म्हणून उभं राहावं लागतंय। गोंधळ आहे ना सगळा। हे सगळं ट्विस्ट महाराष्ट्रातल्या एकाच मतदारसंघात घडलंय। निवडणुकीपूर्वीच्या सर्वात नाट्यमय घडामोडी कुठे घडल्या असतील तर या रामटेक मतदारसंघात। युती आणि आघाडीतले आहेत नाहीत ते सगळे घोळ इथे घडून गेलेत आणि आता इथे शिंदेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर अपक्ष अशी तिहेरी लढत या ठिकाणी होणार आहे। रामटेक मतदारसंघामध्ये साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे ते इथल्या निवडणुकीपूर्व नाट्यामुळेच। हा सगळा घोळ समजून घेण्यासाठी आणि रामटेकच्या या महागोंधळ नाट्याचा फायदा कुणाला होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विदर्भातला नागपूर नंतरचा महत्वाचा मतदारसंघ आहे रामटेक। राज्यात पहिल्याच टप्प्यात इथलं मतदान होतंय। इथली लढत आता कुठे स्पष्ट व्हायला लागलेली आहे। मागच्या 2 लोकसभेत विजय मिळवणारे विद्यमान खासदार कृपाल तुमाने सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत, पण महायुतीनं यावेळी त्यांचं तिकीट कापून राजू पारवे यांना संधी दिलेली आहे। हे राजू पारवे खरं काँग्रेसचे आमदार, पण त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला। एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या उपस्थितीत पारवे शिवसेनेत प्रवेश करते झाले। त्याच वेळी त्यांची उमेदवारी निश्चित झालेली होती। महायुतीच्या राजू पारवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसच्या रश्मी बर्वे या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील हे ठरलं होतं, पण ठाकरे गटाचे सुरेश साखरे यांनी बंडखोरी केली आणि स्वतःची उमेदवारी दाखल केली। पण पक्ष नेतृत्वाला त्यांची समजूत काढण्यात अखेर यश आलं आणि उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी साखरेंचं बंड थंडावलं। दरम्यानच्या काळामध्ये उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचं स्पष्ट झालं। बर्वे या प्रकरणी न्यायालयात गेल्या असल्या तरीही आयोगानं त्यांची उमेदवारी रद्द केली। एबी फॉर्मवर त्यांनी त्यांच्या पतीचंही नाव लिहिल्यामुळे श्यामकुमार बर्वे हे आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार झालेले आहेत। रामटेक हा मागासवर्गीयांसाठी राखीव मतदारसंघ आहे। या मतदारसंघावर कायम काँग्रेसचं वर्चस्व राहिलं होतं, पण 1999 पासून शिवसेनेनं या वर्चस्वाला तडा देत इथून विजय मिळवला। 1999 आणि 2004 असे सलग 2 वेळा शिवसेनेचे सुबोध मोहिते इथून निवडून आले। 2009 मध्ये मात्र काँग्रेसनं पुन्हा रामटेक आपल्याकडेच खिचून घेतला। मुकुल वासनिक यांनी काँग्रेससाठी निवडणूक जिंकली, पण पुढच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस यश टिकवू शकली नाही। मुकुल वासनिक यांचा शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने यांनी पराभव केला। 2014 आणि 2019 मध्ये कृपाल तुमाने यांनी शिवसेनेसाठी ही जागा खेचून आणली। आता कृपाल तुमाने शिंदे गटात आहेत, पण पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली नाहीये। त्यांच्या जागी शिवसेनेनं राजू पारवे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। इथे रामटेकचं नाट्य संपत नाही। या मतदारसंघात जातीची समीकरणं महत्वाची ठरली आहेत। वंचित फॅक्टरही महत्वाचा ठरू शकतो। गेल्या निवडणुकीमध्ये 4.68 लाख मतं घेत काँग्रेसचे किशोर गजभिये हे दुसऱ्या क्रमांकावरचे उमेदवार ठरले होते। त्यांना 39.30% एवढी मतं होती। यंदा आपल्याला तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, पण त्यांना तिकीट न मिळाल्यानं ते नाराज आहेत। त्यांनी आपली नाराजी उघड करत महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी केली आणि निवडणूक लढवण्याची तयारी केली। त्यांना प्रकाश आंबेडकरांनी साथ दिली आणि वंचितचा पाठिंबा असेल असं जाहीर केलं। किशोर गजभिये यांनी वंचित विकास तर्फे उमेदवारी दाखल केली, पण त्यापूर्वीच रामटेकमध्ये वंचितनं एबी फॉर्म दाखल केलेला होता। त्यामुळे गजभिये हे डमी उमेदवार ठरले। अखेर आता
किशोर गजभिये हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न केले, पण त्यांनी निवडणूक लढवायचा निर्धार आपला जो आहे तो कायम ठेवला. आपली काँग्रेसशी दुश्मनी नाहीये, त्या पक्षाला धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक लढत नाहीये असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसचे दुसरे बंडखोर उमेदवार सुरेश साखरे यांनी मात्र अखेरच्या क्षणी उमेदवारी मागे घेतलेली आहे. त्यामुळे रामटेकची लढत आता राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे विरुद्ध किशोर गजभिये अशी तिरंगी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीच एवढे पक्षबदल, बंडखोरी आणि नाट्य पाहिलेल्या मतदारांवरच आता योग्य उमेदवार निवडून आणायचं दडपण येतंय की काय, अशी परिस्थिती रामटेक या मतदारसंघाची झालेली आहे. अशा सगळ्या गोंधळानंतर रामटेकची लढत स्पष्ट झालीये, पण या मतदारसंघात खरी परीक्षा आहे ती मतदारांचीच. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.